नमस्कार मंडळी. मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. आपण आता मागच्या भागात पाहिलं की जीवा आणि नंदिनीने आपलं बाळ या जगात येण्यासाठी आर्यासोबत सरोगेसी पद्धतीने आपलं बाळ जगात आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्यांनी अँब्रो ट्रान्सफर करून सुद्धा घेतलेला आहे. पण मंडळी, या सगळ्यामध्ये आता एक खूप मोठा आणखीन ट्विस्ट येणार आहे. ते म्हणजे जेव्हा काव्य आणि नंदिनी दोघंसुद्धा आता वटपौर्णिमेसाठी वडाची पूजा करायला गेलेले असतात आणि त्याच वेळेला आता तिथे नंदिनी चक्कर येऊन खाली पडते. तर तिथे असलेली एक लेडीज आहे, तिने नंदिनीचा हात चेक केला आहे, तिच्या हाताची नाडी चेक केली आहे आणि त्याच्यातून आता असं समोर आलेलं आहे की नंदिनी प्रेग्नेंट आहे. तर मंडळी, आता जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये एकाच वेळेला दोन दोन गोष्टी घडणार आहेत. इकडे आता आर्यासुद्धा प्रेग्नेंट आहे, कारण त्यांनी सरोगेसीची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण करून घेतली आहे. पण मंडळी, त्यानंतर आता नंदिनीसुद्धा प्रेग्नेंट आहे हे आता सगळ्यांना कळणार आहे. आता जेव्हा ती लेडीज हाताची नाडी चेक करते आणि काव्याला त्या सांगतात की ह्या गरोदर आहेत, पण काव्याला आधीच माहीत असतं की ताई गरोदर आहे. तिला असं वाटलं की आता वटपौर्णिमेचा उपवास केल्यामुळे ताईला चक्कर आली असेल आणि आता ही काव्य जी आहे नंदिनीला घरी घेऊन येते. पण जेव्हा आता त्या लेडीजकडून जीवा नंदिनीला हे कळतं की नंदिनी गरोदर आहे, तेव्हा मात्र जीवा आणि नंदिनीसमोर आणखीन आता खूप मोठा प्रश्न पडला आहे. खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे, पण त्याने सरोगेसीचा जो मार्ग निवडलेला आहे ती गोष्ट कोणालाच माहीत नाही आहे. आणि म्हणून जीवा आणि नंदिनी लगेचच पुन्हा एकदा चेकअपसाठी इकडे आर्याला भेटायला येतात. आता आर्या जेव्हा जीवा नंदिनीचं पुन्हा एकदा चेकअप करते आणि त्याच्यामध्ये हेच समजलेलं आहे की नंदिनी गरोदर आहे. आता जीवा आणि नंदिनीसमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नंदिनी आई तर होणार आहेच, पण आता त्यांनी आर्यासोबत जो सरोगेसीचा प्लॅन केला होता तो घरी कोणालाच माहीत नाही आहे आणि आता आर्यासुद्धा गरोदर आहे. आता हा सगळा प्रकार जेव्हा घरच्यांच्या समोर येईल, जेव्हा घरच्यांना कळेल, तेव्हा त्यांच्यासमोर आता आणखीन कोणतं नवीन संकट उभं राहणार आहे हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळेलच. पण मंडळी, इकडे आता आर्याने सुद्धा तिचा काहीतरी वेगळाच प्लॅन असतो. म्हणजे तिलासुद्धा जीवा आणि नंदिनीचं ते बाळ हवं असतं. कुठेतरी ही आर्या जी आहे ती जीवामध्ये अडकत चाललेली असते आणि तिला आता हा जीवा हवा असतो. तर आता ह्या आर्यामुळे जीवा आणि नंदिनी यांच्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येईल का? आणि जीवा आर्या आणि आता नंदिनी या दोघींना कशा प्रकारे हँडल करेल? कारण दोघींच्याही पोटामध्ये आता जीवाचंच बाळ असणार आहे. आणि ही आर्या आता जीवा नंदिनीसोबत नेमका कोणता खेळ खेळणार आहे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तर मंडळी, मालिकेमध्ये जर असा एखादा ट्विस्ट आला तर तुम्हाला पाहायला आवडेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.